शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विवेक पाटील सांगली. आज आपण या ठिकाणी सोयाबीनचा च्या दुसऱ्या महिन्यामध्ये जे काही आपलं नियोजन करायचं आहे, तर त्याच्यावर आपण अ, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि ह्यामध्ये आता पहिल्या महिन्यानंतर हा दुसरा महिना जो असतोय, हा खूपच म्हणजे क्रिटिकल असतो. कारण की पहिल्या महिन्यात ज्या काही चुका झालेल्या असतात, तर ते आत्तापर्यंत आहे की नाही आपल्याला ते दिसायला त्याचं ज्या चुका झाल्यात, तर त्याचे परिणाम आपल्याला इथं दुसऱ्या महिन्यात आता दिसायला चालू होतात. आता त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या पूर्वी केलेल्या नाहीये, तर ते जर केल्या असत्या, तर परिस्थिती किती वेगळी आहे की नाही तुम्हाला प्रकर्षाने ते जाणवू लागतं. आता जर तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं झालं, नाहीतर उदाहरण द्यायचं झालं, तर आम्ही KDS 726 या वाहनाच्या बाबतीत आम्ही सांगितलेलं की 2 ओळीतलं अंतर कमीत कमी 1.5 फूट असायला पाहिजे आणि 2 टोकणीतलं अंतर 1 फूट असायला पाहिजे. आम्ही ते का सांगितलेलं तसं? कारण की KDS 726 ह्या वाहनाच्या झाडांचा घेरच जवळपास 1.5 फुटाचा असतो. 9 इंच पुढं आणि 9 इंच मागं असं त्या झाडाचा विस्तार असतो. मग त्यामुळं हे एवढं अंतर आहे की नाही आपल्याला ठेवणं भाग आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केल्या, त्यांना आत्तापर्यंत आहे की नाही एका महिन्यात आहे की नाही त्यांना आत्तापर्यंत जाणवलं असेल की हे अंतर किती कमी पडले आपल्याला. काही-काही जणांनी म्हणजे ते अंतर कमी ठेवलंय. 4 इंच ठेवलंय, 6 इंच ठेवलंय. तर आता पहिला महिना झाल्या-झाल्या आपल्याला लक्षात येते की किती म्हणजे गर्दी झाल्या झाडांची. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही आता आपल्याला दुसऱ्या महिन्यात आपल्याला जाणवतात. म्हणजे जे काही आपण चुका केल्यात पहिल्या महिन्यात, तर त्या आता आहे की नाही नव्यानं आहे की नाही हेच जाणवू लागते. आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी नवीन पण घडत असतात. म्हणजे झाडांची वाढ चांगली होत असते. परत झाडांना फुटवे फुटायला चालू झालेले असतात. परत तिथनं पुढं ते पानांची संख्या वाढलेली असते. मग जेवढी पानांची संख्या जास्त, तेवढं जास्त प्रकाशसंश्लेषण होणार. परत त्याच्या व्यतिरिक्त फांद्यांची संख्या वाढल्यामुळं जेवढे फांदी जास्त तेवढी फुलं जास्त आणि जेवढी फुलं जास्त तेवढं उत्पादन जास्त, शेंगा जास्त. हा थेट त्याचा रिलेशन आहे त्यामध्ये. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत की नाही आता आपल्याला दुसऱ्या महिन्यात आहे की नाही हळू जाणवायला लागतात. आणि परिस्थिती पण थोडी बदलत जाते. आता मागच्या लेक्चरमध्ये मी खोडकिडीच्या बाबतीत काही गोष्टी म्हणजे सांगायच्या राहिल्या. तर त्या मी म्हणजे त्या गोष्टींपासून आता ह्या लेक्चरची सुरुवात करतो. आता ह्यामध्ये कसं आहे, की खोडकिडीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर खोडकीड ही अशी कीड आहे, की जी म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बघा म्हणजे माझा एक अनुभव काय आहे, की बाबा सगळं झाड चांगलं असते, फुलं चांगली लागलेली असतात, शेंगा चांगल्या लागलेल्या असतात, लगडलेल्या असतात अक्षरशः शेंगा. पण ते शेंगा भरत नाहीत. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं एवढं चांगलं पीक आलेलं असते. पण त्यांचं उत्पादन 3 क्विंटल, 4 क्विंटल, 5 क्विंटल वगैरे त्यांना असं एकदम तुटपुंज असते. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्नचिन्ह असतो, की बाबा एवढं सगळं चांगलं होतं, एवढ्या सगळ्या शेंगा लगडलेल्या, म्हणजे शेंगा का भरल्या नाहीत? म्हणजे नेमकं काय कारण आहे? असंही आपल्याला आहे की नाही हे पहिले 3 महिने काहीही कळत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या मनात ते प्रश्नचिन्ह असतोय, की नेमकं बाबा काय झालंय? आपलं काय चुकलं इथं? सगळं आपण जसं सांगतात शास्त्रज्ञ तसं आपण करत आलोय, तरी पण आपलं उत्पादन का आलं नाही? तर ह्यामध्ये आणि मग हे सगळं विचार केल्यानंतर आहे की नाही त्यांचा सगळ्यात पहिला जो शेतकरी बोट दाखवतो तो म्हणजे हे वाणच फेल जातं. आता म्हणजे ह्या वाणाचाच दोष आहे. आपल्या इथे ते वाण व्हरायटी ती चालत नाही. KD 726 च्या बाबतीत तसं झालं, की ते व्हरायटी खूप चांगली आहे. पण नियोजन चुकलं, की त्या व्हरायटीचं आहे की नाही तुम्हाला ते आधीसारखंच उत्पादन येणार. आता मागच्या वेळी उन्हाळ्यात मी स्वतः 14 क्विंटलचं उत्पादन घेतलं. पण इतर शेतकऱ्यांना बऱ्याच जणांना तेवढं मिळालं नाही आमच्या एरियात. पण तेच विदर्भ मराठवाड्यातल्यांना 9-10, 9-10 असं ह्या लेव्हलला आहे की नाही त्यांचं उत्पादन आलं. तर म्हणजे ही वाण काय वाणामध्ये काही दोष नाही आहे. वाण एकदम चांगला आहे. पण आपली काय चूक होत्या. तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे.
तुम्हाला ही जी मगाशी मी जी परिस्थिती सांगितली की म्हणजे भरपूर शेंगा लागतात पण शेंगा भरत नाहीत. तर त्यामागचं मेन कारण जे आहे तर ही आहे खोडकीड आहे. हे म्हणजे ही खोडकीड ही इतकी महत्वाची कीड आहे की हे आपल्याला तुम्हाला काहीही लक्षात येत नाही की बाबा काय चुकलंय, काय चाललंय आपलं, आपण काय खत कमी दिली का, फवारणी आपल्याकडनं कमी झाली का? नाहीतर असे काहीही आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे हे आपण आपण विचार करत राहतोय, की बाबा आपलं काय चुकतंय. पण आपल्याला ह्या एकदम छोट्याशा किडीकडे आपलं लक्ष जात नाही. आणि ही कीड आहे की नाही, ही खूप मोठं नुकसान आपलं करते. आता त्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हे कसं आहे. आता खोडकिडीचं तुम्हाला सांगतो, ह्याचा जीवनक्रम खूप साधा आणि सोपा आहे. हे आपण ज्यावेळी आपण विचार पण करू शकत नाही तोपर्यंत तिथनं तिचं काम चालू झालेलं असतं. 15व्या दिवशी ज्यावेळी तुमचं पीक एक 3, 4, 5 पानावर ज्यावेळी असते, तर त्यावेळी खोडकिडीचा जो भुंगा असतोय, तर ती जी आहे, तर ती ती अ, अ, ह्याच्यावर त्या शिरेवर आहे की नाही ती अंडी घालते. आणि ती जी अंडी आहेत, तर त्या अंडीतनं ज्यावेळी ती छोट्या अळ्या बाहेर पडतात, तर त्या अळ्या अ, अ, त्या खोडात प्रवेश करतात. म्हणजे फांद्यांच्या म्हणजे पानाच्या देठापासून ते खोडात प्रवेश करतात. आणि खोडात प्रवेश केल्यावर आहे की नाही ते तिथल्या तिथे एखादी अळी असते फक्त तिथं. आणि ती एखादी अळी आहे की नाही तिथंच राहत्या. आणि तिथल्या त्या त्या झाडामध्ये जे काही साखर आहे, तर त्या साखरेवरती म्हणजे आपली उपजीविका करते. पण तिथनं पुढे काय होतंय, की एकदा तिची भूक भागली, की तिथनं पुढे ज्यावेळी ती परत ती अळी जी आहे ती अंडी देते. तर अंडी दिल्यावर तिथनं पुढं जी सेकंड जी जनरेशन असत्या, ती कोश अवस्थेत जाते आणि कोश अवस्थेतनं बाहेर ती माशीच्या रूपात येते आणि परत ते सायकल आहे की नाही ती चालू राहते. आणि त्या अळ्यांची संख्या वाढत जाते. अंडी त्यातल्या त्यात आत ती खोडात घालत्या आणि त्यामुळे त्या अंडीमधून परत म्हणजे लार्वा जे आहे तर ते बाहेर पडते. ही त्याची सायकल असते. ही आपल्याला म्हणजे कधीच कळत नाही. कारण की हे आत खोडात हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यामध्ये दुसरा विषय असा आहे, की बाबा खोडकीड झाल्या म्हणून ते काय ते झाड वाळतंय, नाहीतर त्याला पानाला भोक पडलेली असतात वगैरे असं काहीही असं स्पेशल असं काही दिसत नाही आपल्याला त्यातनं. असं वेगळं काय दिसत नाही त्यामध्ये. म्हणजे हे काम आतल्या आत चालूच असते. त्या किडीचं काम आतल्या आत चालूच असते, पण ते आपल्याला काहीही दिसत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे जसं आता सध्या महाराष्ट्रात बंडखोरी चालू आहे. म्हणजे हे आतल्या आत वर्षानुवर्ष आहे की नाही हे चालू होतं. पण एकदमच शेवटी हे बाहेर येते. हे जसं उत्पादन ज्यावेळी आपल्याला घडते, त्याच वेळी आपल्याला हे लक्षात येते की हे खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. आता ही कशी आहे ही कीडचं वैशिष्ट्य सांगतो. तर ही कीड सगळी आतली साखर खात्या. तुमचं झाड जे आहे ते नॉर्मल झाडांसारखं वाढत राहतंय. त्याला फुलं चांगली येतात. त्या फुलांना शेंगा चांगले भरतात. सेटिंग चांगलं होते. शेंगा चांगले येतात. आणि त्या शेंगांमधनं ज्यावेळी ती जी साखर असते खोडातली, ती दाणं भरण्यासाठी वापरायची असते. तर ती साखर खोडकिडीनं खाल्ल्यामुळं शेंगा भरत नाही. मग हे एकदम सगळ्यात शेवटी आपल्याला कळते. म्हणजे आपण 3 महिने ही जी काय मेहनत घेतल्या, जी काय आपण खतं घातले, नाहीतर ज्या काही फवारणी केल्या, त्या सगळ्यांचं किंमत तिथं 0 होत्या. कारण ह्या खोडकिडीनं आतली खोडच पोखरून काढलेलं असते. त्यातली आतली साखरच खाल्लेली असते. साखरच नसल्यावर ती दाणे कसे भरणार तुमचे? झाडाचे दाणेच भरू शकत नाही. तर ह्या खोडकिडीचा आहे की नाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर आता ह्या खोडकिडीला आहे की नाही जर समजा तुम्ही दुर्लक्ष केला, तर परत तुमचं उत्पादन 5-6 क्विंटलच्या आतच येणार. डोळसपणे त्याकडे बघितला आणि खोडकीड ही समस्या आपल्याला येऊ शकते असं हे ज्यावेळी डोक्यातून तुम्ही काम कराल, त्यावेळी तुमचं आहे की नाही ह्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. आता खोडकिडीचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल, तर एक असं एका झटक्यात म्हणजे होत नाही. म्हणजे की बाबा ही फवारणी करा, ह्याचं लगे नियंत्रण होतंय. असं होत नसते कधी.
तर त्यासाठी तुम्हाला आहे की नाही 2-3 स्टेप्स असतात. म्हणजे कुठलीही कीड नाही तर कुठलीही समस्या आपल्याला 2-3 स्टेपमधनं आहे की नाही करावं लागते. म्हणजे आपण काय म्हणजे असं पूर्वी कसं ज्यावेळी एखादं गड जिंकायचा असेल, तर चारी बाजूनी की नाही आपण त्या आपले महाराज त्या गडाला एक की नाही घेरत होते आणि मग नंतर अटॅक करत होते. असं नव्हतं की बाबा फक्त पश्चिमेच्या बाजूनी त्याने अटॅक करून आहे की नाही आपण हे आक्रमण करून गड जिंकत होते. असं होत नव्हतं कधी सहसा. तर ह्यामध्ये पण कसं आहे, आपल्याला 3-4 गोष्टी ह्यामध्ये करायला लागणार खोडकिडीसाठी. मी खोडकिडीसाठी आत्ताच का सांगायला लागलोय, कारण की ही कीड कीड खूप महत्वाची आहे आणि हिचं काम एकदम म्हणजे सिक्रेटली चालू, गुप्तपणे चालू असतं हिचं काम. त्यामुळं तुम्हाला आहे की नाही ह्या किडीचं काहीच लक्षात येत नाही. म्हणून मी ही किडीचं आहे की नाही मी तुम्हाला आता परत एकदा सांगणार आहे. तर आता ह्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही बीज प्रक्रिया ही करावीच लागेल तुम्हाला. तर त्या बीज प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रति किलो सोयाबीनचा प्रति किलो बियाण्याला तुम्हाला 3 ग्राम थायरम लागते. म्हणजे 3 ग्राम थायरम लागतंय आणि अधिक हे थायमेथॉक्झाम जे आहे तर 3 मिली लागते. हे 3 मिली थायरम आणि 3 ग्राम 3 मिली थायमेथॉक्झाम आणि 3 ग्राम थायरमची आहे की नाही तुम्ही मिक्सर करून आहे की नाही त्याची बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया करताना एकदम अलगद हाताने आहे की नाही प्रेमानं ती बीज प्रक्रिया करायची. कारण की सोयाबीनचं जे वरचं कवच असतंय तर ते एकदम नाजूक असते आणि त्यामुळे त्याला जर क्षती पोहोचली तर ते पुढं आपली उगवण चांगली होत नाही. तर हे अलगद त्याच्यावर बीज प्रक्रिया करायची. थायमेथॉक्झाम हे आपलं हे आहे कीटकनाशक आहे. मग त्यामुळे आहे की नाही आपल्याला बीज प्रक्रियेतनं खोडकिडीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं आणि मग नंतर त्याची पेरणी करायची. मग ह्या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे तिथनं पुढं एक 20-25 दिवसापर्यंत आहे की नाही कीटकांचा जास्ती अटॅक होत नाही त्या पिकावर. आता ही बीज प्रक्रिया आपण केली. आता ह्या बीज प्रक्रियेनंतर थेट 15व्या दिवशी खोडकिडीसाठी आपल्याला नियंत्रण करायचं. आता 15व्या दिवशी ज्यावेळी 15व्या दिवशी ज्यावेळी आपण ह्या किडीचं नियोजन करायसाठी आपण काय करतोय, एखादी निंबोळी अर्काची वगैरे त्यांना आपण फवारणी देऊ शकतोय, नाहीतर तंबाखू अर्काची आपण फवारणी देऊ शकतोय. जर तुम्हाला ह्यापैकी म्हणजे कुठली फवारणी करायची इच्छा नसेल, नाहीतर रासायनिक ह्याच्यावर अवलंबून राहायचं असेल, तर तुम्हाला एक इथियन 50% नावाचं एक हे आहे, औषध आहे. इथियन. तर त्या इथियनची तुम्ही एक फवारणी करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त इंडॉक्सिकार्ब नावाचं एक औषध आहे. हे जे मी सांगायला लागलोय हे घटक आहेत. हे घटक तुम्ही पाहिलं तर पुस्तकात हे वहीमध्ये एका लिहून घ्या. तर पहिलं घटक जे आहे ते इथेन 50% आहे. तर ह्याची तुम्ही एक फवारणी करा आणि हे जर घटक असलेलं औषध उपलब्ध नसेल तर इंडॉक्सिकार्ब नावाचं एक औषध आहे. तर त्या इंडॉक्सिकार्ब घटक असलेल्या औषधाची पण एक फवारणी करा. जर तुम्हाला ह्या दोघांची पण फवारणी करायची असेल तर ते पण चालतंय. आता एकदा फवारणी करा आणि एक 10-15 दिवसानंतर आणि एकदा करा फवारणी. म्हणजे एकदा इथेनची करा, मग नंतर इंडॉक्सिकार्बची करा. ह्या दोघांची किंमत ही कमी आहे. ह्यांची किंमत ₹200 आसपास आहे. एकरी त्याचा खर्च फक्त ₹200 होतोय. आता आपण ह्यामध्ये एकरी तुम्हाला ज्या फवारण्या जे मी सांगणार आहे, तर ₹400-500 ची मी कुठलीही फवारणी तुम्हाला सांगणार नाहीये. तर ह्यामध्ये सगळ्या फवारण्या तुमच्या ज्या असतील हा 200-300 त्याच्याहून खालचीच असतील. जास्तीत जास्त ₹300. आता इथियन आणि इंडॉक्सिकार्बची तुम्ही फवारणी घेतला तर तुम्हाला या खोडकिडीची समस्या जास्त त्रास देणार नाही. तर तिथनं पुढं आपण वेळोवेळी ज्या काही फवारण्या करणार आहे, म्हणजे 10व्या दिवशी एक सूक्ष्मन्नद्रव्याची फवारणी आपण एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रंटची करतो. तर ती ज्यावेळी फवारणी करतोय तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तंबाखूचा अर्क नाहीतर निंबोळीचा अर्क वगैरे ते तुम्ही वापरू शकता. तर ह्या असं आता कसं आहे की ही जैविक निविष्ठांचा पण तुम्ही वापर करा. दशपर्णी अर्क असेल, नाहीतर निंबोळी अर्क असेल, नाहीतर निरगुडीचा अर्क असेल वगैरे ह्या सगळ्यांचा तुम्ही वापर करा. आता ह्यातनं काय होतंय की पानं कडू होतात आणि पानं कडू झाल्यामुळे आहे की नाही अटॅक आहे की ह्या किडीचा जास्त वाढत नाही. कमी ह्याच्यातच आहे की नाही त्याचा नियंत्रण होतंय.
आता ही झाली जैविक सांगितलो आणि रासायनिक ह्या दोन अ, पद्धती झाल्या. एक तिसरी पद्धत जी आहे तर ती आहे जीवाणूजन्य बुरशी किंवा जीवाणूंचा वापर. आता ह्यामध्ये सगळ्यात पहिला तुम्ही काय करू शकता, बेवेरिया मेट्रायझम आणि व्हर्टिसिलियम लेकानी ह्या 3 बुरशींचा तुम्ही वापर फवारणीसाठी करू शकता. म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय करायचं की बेवेरिया मेट्रायझम, व्हर्टिसिलियम लेकानी ह्या तिघांचं कॉम्बिनेशन असलेलं एखादं बाजारात उपलब्ध असलेलं एखादं प्रोडक्ट घ्या. ते 200 लिटरच्या बॅरलमध्ये एखादं पाकिट किंवा लिक्विड मध्ये जे आहे तर ते टाका 1 लिटर. त्यामध्ये 1-2 किलो गूळ, अर्धा किलो बेसन किंवा अर्धा किलो बेसन हे तुम्ही घालून त्याला ढवळा आणि 3 दिवसानंतर जे द्रावण तयार होते ते पंपात आहे असं घ्यायचं आणि झाडाची दाट फवारणी करायची. त्यामुळं एक फायदा काय होतोय की हे सगळे जे बुरशीचे बीजाणू आहेत तर ते पानावर जाऊन चिटकतात आणि ज्यावेळी नेक्स्ट टाइम ज्यावेळी एखादं कीटक त्या पानावर येऊन बसतोय तर त्यावेळी हे बुरशीचे बीजाणू त्याच्या पायाला नाहीतर त्याच्या अंगाला म्हणजे चिटकतात आणि तिथनं पुढं त्या किडीचा विस्तार त्या बुरशीचा विस्तार त्या किडीच्या अंगावर होतो आणि त्यानंतर ती कीड मरून जाते. आता ह्या 2-3 गोष्टी तुम्ही करू शकताय आणि त्याच्या व्यतिरिक्त बीटी म्हणजे बॅसिलस थोरेंजिनिसिस जे कपाशीचं जे आपण बीटीचं बियाणं असते त्यामध्ये डीएनए सिक्वेन्सिंग करून ते बीटीचं एक जीन काढून त्यांनी कपाशीच्या ह्याच्यात घातलं. तर ते बीटी जे आहे तर त्याचा वापर पण तुम्ही करू शकता. तर बॅसिलस थोरेंजिनिसिसचा पण असंच वापर करायचा. 200 लिटरच्या बॅरलमध्ये 1 पाकिट घालायचं, 2 किलो गूळ आणि थोडं बेसन घालून त्याला 3 दिवसानंतर ते पंपात आहे असं घेऊन फवारणी करायची. अशी हे वेळोवेळी तुम्ही तिन्ही पद्धतीने ह्या जर फवारणी घेतला तर जैविक जे कीटक नियंत्रण आहेत तर हे ज्या पद्धती आहेत ज्या मी आता 3-4 सांगितल्या निंबोळी अर्क, बीटी परत बेवेरिया मेट्रायझम ह्यांचा वापर ह्या जर समजा तुम्ही केल्या तर त्याच्यामुळे नुसतंच खोडकिडीवर नियंत्रण होत नाही, बऱ्याचशा किडींवर त्याबरोबर नियंत्रण होत राहतं. त्यामुळे हे आपण एक रंगीत तालीम आहे आपली, कारण की आपल्या मेन किडी चालू होणार आहेत पहिल्या महिन्यानंतर. म्हणजे जो आपला हा दुसऱ्या महिन्याचा जो आत्ताचा हा विषय आहे, तर दुसऱ्या महिन्यापासून 30 दिवसानंतर किडींचा प्रकोप आपल्याला जाणवतो. आता ह्या किडींमध्ये आता ही खोडकिडीचं नियंत्रण तुमचं आधीच झाले. आता ह्यामधनं पण जर थोडं काय तर वाचली असेल ती कीड तर ती जिवंत राहणार आणि ती शेवटी आपलं नुकसान करणार. तिथनं पुढे आहे की नाही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. तर त्यामध्ये आता दुसऱ्या महिन्यात आहे की नाही किडींचा आपल्याला प्रकोप जाणवतो. आता हिथं जे आहे पहिल्या महिन्यात आहे की नाही जास्तीत जास्त एखादा मावा, एखादा पांढरी माशी, नाहीतर खोडकीड, चक्रीभुंगा ह्या किडींचा आहे की नाही प्रादुर्भाव होतो. पण दुसऱ्या महिन्यात बऱ्याचशा ह्या ह्या सगळ्या लिस्टमध्ये आणखीन काही किडींचा नंबर लागतो. तर त्यामध्ये काय आहे की ती तंबाखूवरील अळी, परत पानं गुंडाळणारी अळी, पान खाणारी अळी, परत उंटअळी येत्या, परत केसाळ अळी येत्या, असे परत शेंगा पोखरणारी अळी येत्या. ती नंतर येते एकदम शेंगा लगडल्यानंतर आहे की नाही ती अळी येत्या वगैरे. अशा ह्या सगळ्या अळ्या ज्या आहेत ह्या स्टेप बाय स्टेप आहे की नाही त्यांनी आपल्या क्षमतेनुसार आहे की नाही येतात. आणि त्यामध्ये कसं होते की म्हणजे 2-3 अळ्या आहेत की नाही म्हणजे एकाच ठिकाणी एकाच झाडावर आहे की नाही 2-3 किडींचा आहे की नाही प्रादुर्भाव झालेला आपल्याला जाणवतो. तर ह्यामध्ये काय आहे की वेळोवेळी ज्यावेळी तुम्ही फवारणी करत असता तर ह्या फवारणीमुळे की नाही ह्या किडींचं आहे की नाही नियंत्रण होत आहे. आता जसं मी आधी जसं सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये जर तुम्ही ऐकलं असाल तर मी बरेचसे नवीन प्रयोग केले. तर त्यामध्ये मी काय केलंय की आमच्या क्षेत्रावर मी एक झेंडूचा वापर आहे की नाही एक पेस्ट रिपेलंट म्हणून केलं. म्हणजे पेस्ट रिपेलंट म्हणजे काय तर ते किडीला दूर सारते असं हे नैसर्गिक शेतीमध्ये आहे की नाही ते एक तत्व आहे. तर त्याचा वापर करण्यासाठी मी काय केलं की आमच्या शिवारात गुंट्याला 10 झाडं झेंडूची आम्ही लावले. आता गुंट्याला 10 झाडं म्हणजे एकरी 400 झाडं आम्ही लावले.
आता 30-400 झाडं का लावलेत? असे थोडं थोडं एक 10-10 फुटाच्या अंतरावर आहे की नाही आम्ही थोडी 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 झाडं लावलेत. आता ती झाडांची लावायचं आमचा मूळ हेतू काय, की त्या झाडाच्या अवतीभोवती जे काही क्षेत्र आहे, तर त्या क्षेत्रावर आहे की नाही कीड जास्त लागत नाही, थोडी कमी लागते. कारण की हे झेंडूमुळं झेंडू हे पेस्ट रिपेलंट असल्यामुळं आपल्याला ते कीड जाणवत नाही. आता आम्ही हे असं लांब 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 हे लावले, तर त्याचा अजून एक मेन अर्थ काय, की आम्हाला ज्यावेळी 400 झाडं लावतोय, तर 400 झाडांमधनं जे काही थोडं बहुत त्याच्यापुरतं जरी उत्पन्न निघालं, म्हणजे जेवढं काय आम्ही त्या झेंडूची रोपं लावण्यासाठी जेवढं घातलंय तेवढं जरी उत्पन्न आलं तरी चांगलं, आणि जर नाही आलं तरी काय हरकत नाही. पण त्यामागचं आणखीन एक कारण काय आहे, की त्याच्या मुळीला अँटी नेमॅटोड आहे की नाही एन्झाईम्स ती सिक्रेट करते. म्हणजे जे नेमॅटोड असतात, सूत्रकृमी जे असतात, तर त्या प्लॉटमध्ये जे काही सूत्रकृमी आहे, तर त्यांची संख्या आहे की नाही या झेंडूमुळे कमी होते. कारण की त्यांच्या मुळीमधनं आम्लांची निर्मिती होत्या आणि त्यामुळं नेमॅटोडचा त्रास कमी होतो. आता हे सगळं निमित्त आहे, म्हणजे सोयाबीन हे निमित्त आहे. पण हे पुढचा विचार आहे आमचा, की म्हणजे पुढं आमच्या शेतात नेमॅटोड नाहीये, पण पुढं हा प्रयोग म्हणजे हा प्रकोप होऊ नये नेमॅटोडचा. कारण की आम्ही सांगली जिल्ह्यातला पूर्वेकडचा भाग जो आहे, तर बऱ्याच ठिकाणी आहे की नाही नेमॅटोडचा भरपूर त्रास आहे आणि ते शेतकरी असं अक्षरशः वैतागले. तर तो जो त्यांचा जो स्ट्रगल आहे, नाही तर त्यांच्यावर जी परिस्थिती आली आहे, तर ती परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही ह्या झेंडूच्या झाडांचा म्हणजे ठिकठिकाणी आम्ही लावलोय. थोडं येऊ नये, ही नेमॅटोडचं कधीही अटॅक येऊ शकतोय. रोपवाटिकेतनं रोप आणला तर त्यामधनं पण अटॅक येऊ शकतोय. तर ते आम्हाला येऊ नये म्हणून आम्ही आधीपासूनच ती तयारी करतोय, आणि जर उत्पन्न आलं तर ते चांगलंच. कारण की त्या प्लॉटमध्ये परत आम्हाला झेंडू लावायचं परत कधी शक्य होणार नाही. त्यासाठी हा आमचा आणखीन एक म्हणजे आम्ही हा प्रयोग केलाय. आता त्यामध्ये झेंडू आम्ही लावताना कसं लावतोय, तर ज्यावेळी तुम्ही सरीत नाही की नाही जाताय, तर आपण फवारणी करताना कसं करतोय, जाताना उजवीकडची सरी आपण आहे की नाही फवारणी करत जातोय आणि येताना डावीकडची सरी फवारणी करत येतोय. आणि परत पुढच्या सरीमध्ये जाताना मध्ये एका सरीचा गॅप ठेवतोय आणि परत पुढच्या सरीमध्ये जाताना उजवीकडं आणि येताना डावीकडची सरी आपण करून येतो. मध्ये जी ही गॅप झालेली सरी असत्या, तर त्या सरीचा आहे की नाही म्हणजे ती मोकळीच पडलेली असते, त्याचा जास्ती काही उपयोग नाही. तर अशा सरीमध्ये आम्ही काय केलंय, की त्यामध्ये झेंडू आम्ही हे लावलो आणि ह्या झेंडूमध्ये असं एक 10-10, 15-15 फुटाला की नाही एक एक रोप आम्ही लावत गेलो. आता ह्या झेंडूच्या मध्ये आता जी जागा असत्या, तर त्यामध्ये तुम्ही उडीद टोकू शकता. आता उडीद का टोकायचं, तर आम्हाला मागचे 1-2-3 वर्ष काय लक्षात आलं, की ज्यावेळी सोयाबीन लहान आहे, तर त्यावेळी जर समजा तुम्ही उडीद टोकला, तर मावा कीड जी आहे, तर ती उडदाला अट्रॅक्ट होते. उडदावर आहे की नाही अट्रॅक्ट होऊन ते उडदावर जास्त रस शोषण करतात. त्यामुळं मावा किडीचा सोयाबीनवर आहे की नाही प्रादुर्भाव खूप कमी होतो. आणि त्यातनं जर काय उडदात नाही की नाही थोडं उडीद जरी झालं, तरी आहे की नाही आपलं म्हणजे ते एक इन्कम आहे. म्हणजे ती जागा मोकळीच जाणार होती, तिथं तणच येणार होतं. त्याच्याऐवजी आपण उडीद लावतो. आणि मग हा एक सापळा पिकाचा आहे की नाही आपण इथं नियोजन करू शकतो ह्यामध्ये. तर आता हे ज्यावेळी तुम्ही झेंडू आणि उडदाचं हे नियोजन करताय, झेंडू हे पेस्ट रिपेलंट आणि माव्यासाठी उडीद हे सापळा पीक म्हणून आहे की नाही हे काम करते. एक काय झालंय आपल्या शेतीमध्ये एक मोठा प्रॉब्लेम काय आहे, की आपण मोनोक्रॉपिंग खूप खूप करतो. मोनोक्रॉपिंगचा अर्थ काय, की एक 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 सोयाबीन म्हटलं की नुसतं सोयाबीनच लावायचं. नाही दुसरं कुठलं पीकच घ्यायचं नाही. त्यामध्ये आंतरपीक नाही, काय नाही. ऊस म्हटलं की नुसतं ऊसच घ्यायचा. त्यामुळे काय होतंय, की जी जैवविविधता आहे आपल्या शेतीमधली जी आहे, तर ती नाश होते. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आहेत की नाही आपल्याला येत राहतात. तर मेन माझा झेंडू आणि उडदाचा त्यामध्ये लावण्याचा मुख्य हेतू काय, की जी जैवविविधता आहे, तर ती टिकून राहावी. तर त्यासाठी एक तुम्ही हे अशा पद्धतीने जर समजा नियोजन केला, तर तुम्हाला खूप चांगलं म्हणजे उत्पादन हाती लागू शकतं. कारण की 3 महिन्याचा झेंडू आणि 75 दिवसांचं उडीद,
मग तोपर्यंत ही जी फुलोरा अवस्था सोयाबीनची चालू झालेली असते, शेंगा वगैरे त्यांना लागायला चालू झालेली असते, तोपर्यंत उडीद काढायला येते. उडीद लगेच काढायचं आणि तोपर्यंत तुमचं बरचसं झेंडूचं पण पीक 45 ते 50 दिवसापासून चालू झालेलं असते. तिथनं थोडं थोडं इन्कम यायला चालू होते. मग हे अशा टाईपचं जर समजा तुम्ही नियोजन केला तर तुमचं आपलं एक जैवविविधता जी आहे आपल्या जमिनीमध्ये, तर त्यामुळं बरेचसे मित्र कीटक आहे की नाही आपल्या पिकामध्ये आहे की नाही शेतात आपल्या येतात आणि त्यामुळं बाकीचे आपले फायदे वाढतात. तर आता त्यामध्ये इथनं पुढे जे काही किडींचं जे प्रकोप आहे, तर त्यामध्ये एकदमच तुम्हाला सांगतो उंटअळी येत्या, परत तंबाखूवरची अळी येत्या. रमेश सर, माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतोय सर, येतोय सर, हा, कंटिन्यू. येते ना, नीट येते. ओके. ओके. आपण कीटक नियंत्रणावर बोलू. ओके. तर हा. तर आता ह्यामध्ये जी पानं खाणारी अळी आहे, तर त्यामध्ये काय काय असते की ती एक स्पोडोप्टेरा अळी एक असत्या, त्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरी असत्या उंटअळी असत्या आणि केसाळ अळी असत्या. आता ही जी आहे तर ह्यांचा उंटअळी वगैरे ह्या सगळ्या अळ्या ज्या आहेत तर ह्या कमी असतात, म्हणजे ह्यांचा प्रादुर्भाव जास्त नसतो. पण स्पोडोप्टेरा म्हणा, केसाळ अळी म्हणा, तर ही भरपूर असते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक 2-3 गोष्टी आहेत त्यामध्ये. त्यामध्ये पण परत 3 पद्धती आहेत. एक म्हणजे तुम्ही ब्युवेरिया मेट्रायझमचा वापर तुम्ही करू शकताय. म्हणजे 200 लिटरच्या बॅरलमध्ये ब्युवेरिया मेट्रायझम एखादं पाकिट घालायचं, 2 किलो गुळ, अर्धा किलो बेसन घ्यायचं आणि 3 दिवसानंतर ते पंपात आहे असं घेऊन त्याची दाट फवारणी करायची. ही एक पद्धत आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी पद्धत कुठली आहे, तर रासायनिक पद्धत आहे. तर ह्यामध्ये पण बीटी जे आहे, बॅसिलस thuringiensis जे आहे, तर त्याची पण फवारणी तुम्ही जर समजा केला तर त्यामधून पण खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. तर आता एक दुसरं काय आहे, क्विनॉल फॉस नावाचं एक औषध आहे 25%. तर त्याचा एक वापर तुम्ही करू शकताय. परत क्लोरोपायरिफॉस 20% जे आहे, तर त्याचा पण वापर तुम्ही करू शकता. ही 2 औषधं तुम्ही लिहून घ्या, क्लोरोपायरिफॉस आणि क्विनॉलफॉस. मग ह्या दोघांपैकी तुम्ही म्हणजे कोणतंही तुम्ही कीटकनाशक वापरा. म्हणजे ज्याची किंमत एकरी ₹200 कमी असेल, तर ते औषध तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. आता त्याच्या व्यतिरिक्त आता ही स्पोडोप्टेरा उंटअळी आणि केसाळ अळी जी आहे, तर ह्यांचं नियंत्रण झाल्यावर काही दिवसानंतर आता म्हणजे आम्हाला जाणवा लागले, पानं पोखरणारी एक अळी असते आणि पानं गुंडाळणारी अळी असते. म्हणजे पानं गुंडाळणारी अळी म्हणजे कसं, की ती असं एक पानाची दोन्ही जी कड जी असतात, तर त्या पानांच्या कडांना एक नी ती जोडत्या आणि त्यामध्ये आतल्या साईडला एक नी ती अंडी घालते आणि ती अळी आतल्या साईडला असते. मग ही जी असे काळपट रंगाची ही जी अंडी असतात, तर ही जी कीड आहे, तर ह्याला आहे की नाही तुम्ही मोनोक्रोटोफॉस नावाचं जे औषध आहे, तर ते तुम्ही वापरू शकता. मी परत एकदा नावं सांगतो. ही पानं खाणारी नाहीतर गुंडाळणारी जी अळी असते, तर तिला तुम्ही मोनोक्रोटोफॉस नावाचं औषध तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक हे खोडकिडीसाठी आपण आधीच जे आहे, म्हणजे मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं, इथियन आणि इंडॉक्सिकार्ब नावाचं जे औषध आहे, तर ते तुम्ही वापरा. म्हणजे ते एक ₹200च्या आत त्याचा पण खर्च येतोय. क्लोरोपायरिफॉसचा मला वाटते 200हून थोडं जास्त असेल. परत मोनोक्रोटोफॉस पण 200च्या आसपास त्याचा खर्च येतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त पानं पोखरणाऱ्या अळीसाठी जर ते काम केले नाहीत समजा, तर डायमेथोएट नावाचं एक औषध आहे. तर डायमेथोएट जे आहे,
तर त्याचा तुम्ही वापर करा. परत लॅम्बडा सायोत्रिन जे आहे 5%, तर ह्यांचा पण वापर करू शकता. ह्या सगळ्यांचा खर्च जवळपास 200-300च्या आसपास आहे. म्हणजे हे एकरी तुम्ही जर म्हटला तर तेवढा म्हणजे खर्च आहे. आणि जर समजा खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला तर एक थायमेथॉक्झमची एखादी फवारणी तुम्ही घ्या जर गरज पडली तर. तर हे जे आहे तर ही कीड नियंत्रण आहे. यामध्ये मी आता तुम्हाला जे सांगितले तर ते मी परत एकदा तुम्हाला सांगतो. स्पोडोप्टेरा उंटाळी आणि केसाळ अळी जी आहे तर ती केसाळ अळी जी असते ती काळपट रंगाची असते आणि भरपूर केस असतात. तर ह्यांना एक नाही क्लोरोपायरिफॉस तुम्ही वापरा आणि क्विनॉलफॉस वापरा. ह्या दोन किडींचा तुम्ही वापर करू शकता. आता कुठली अळी आहे तर ही आपण ते तुम्ही नीट निरखून बघा. परत त्याच्या व्यतिरिक्त पानं गुंडाळणारी अळी जर असेल तर तिच्यासाठी मोनोक्रोटोफॉस वापरा आणि हे मोनोक्रोटोफॉस वापरून जर रिझल्ट आला नाही तर डायमेथोएट वापरा. आणि जर खोडमाशी असेल तर मग त्याला थायमेथॉक्झम वापरा, जे आपण पहिला डिश प्रक्रियेसाठी आपण वापरले. तर असे ह्या दोन गोष्टींचा तुम्ही वापर करा. हे आहे जे मी तुम्हाला सांगितलं ते हे आहे कीड नियंत्रण. आता ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट काय आहे की कीटक नियंत्रण झाल्यावर मेन म्हणजे आता इथून पुढं स्फुरद या अन्नद्रव्याचं खूप महत्वाचा रोल असतो. आपण स्फुरद आपली मागचं जर लेक्चर जर समजा तुम्ही ऐकलं असाल तर स्फुरद ह्या अन्नद्रव्यावर आपण भरपूर लक्ष दिले. ह्यामध्ये आपण काय केलंय सिंगल सुपर फॉस्फेटची 4 पोती वापरायला सांगितलं एकरी. आणि त्यामध्ये का सिंगल सुपर फॉस्फेट तर त्यामध्ये सल्फरचा पण प्रमाण खूप चांगला आहे. सल्फर जवळपास आपल्याला त्यातून 11% सल्फर मिळते आणि 16% फॉस्फरस आहे. परत 10%च्या आसपास काय तर कॅल्शियम असते. तर हे आपण नीट विचार करूनच मी तुम्हाला ते सांगितलं कारण की स्फुरद हा खूप महत्वाचा घटक आहे. तर आता आपण या पहिल्या महिन्यात जे ॲझोटोबॅक्टर हे सॉरी रायझोबियम, पीएचबी आणि केएमबीचा जो वापर केला आहे तर ते आतापर्यंत आहे की नाही ते जे अन्नद्रव्य आहेत ते हळूहळू आहे की नाही उपलब्ध व्हायला चालू झालेले असतात. म्हणजे जे काही सिंगल सुपर फॉस्फेट आपण 4 पोती घातलेलं तर ते 4 पोतीचा आपल्याला एक नाही ते त्यातलं जे फॉस्फरस आहे तर त्याचं विघटन होऊन ते पिकाला उपलब्ध झालेलं आतापर्यंत आहे की नाही आपल्याला जाणवू लागते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय पोटॅश आपण एक 25 किलोच्या आसपास घातलंय तर ते 25 किलोचं पण आहे की नाही विघटन होऊन ते पिकाला उपलब्ध झालेलं असते. तर ते हे जे काय अन्नद्रव्य आपण खत घालतोय तर त्याचं विघटन करायला आपल्याला जीवाणूंचा वापर आहे की नाही हा करायलाच लागणार. आता ह्यामध्ये जे मी फॉस्फरसचा जो मेजर रोल आहे तर त्यासाठी आहे की नाही तुम्ही आणखीन एक फवारणी तुम्ही करू शकता. आता त्यामध्ये 05234चा हे जे हे आहे म्हणजे खत आहे वॉटर सोल्युबल जे खत आहे तर त्याचा वापर आहे की नाही आपल्याला जवळपास 3 वेळा फवारण्या करायच्या. 3 किलो आपल्याला एकरी लागणार आहे. तर त्यामध्ये आपण कसं करायचं की एकरी 1 किलो ह्या प्रमाणात आहे की नाही आपण त्याची दर 10 दिवसाला आहे की नाही त्याच्या 3 फवारण्या करायच्या. एकरी 1 किलो 05234 यांचं दर 10 दिवसाला आपल्याला फवारणी करायची. आता 05234चा अर्थ काय मोनोपोटॅशियम फॉस्फेट असं त्याचं नाव आहे. तर त्याचं तुम्ही दर 10 दिवसाला तुम्ही त्याचा वापर करा. 05234 किती वापरायचा आहे तर एकरी 1 किलो ह्या प्रमाणात आहे की नाही दर 10 दिवसाला त्याची फवारणी करायची आहे. तर ही फवारणी ज्यावेळी तुम्ही करताय दर 10 दिवसाला तर स्फुरदची उपलब्धता आहे की नाही खूप वाढते. आता त्यात आणखीन एक गोष्ट काय आहे की 05234 आपण का वापरायला लावतोय 1261 जर वापरला तर काय होते की त्यातलं जे 12 आहे म्हणजे नत्राचं जे प्रमाण आहे तर त्याच्यामुळे त्याची कायिक वाढ जास्त व्हायची शक्यता आहे. तर त्यामुळं कायिक वाढ जास्त होऊ नये ह्यासाठी आपण 1261 आपण वापरत नाही. आपण 05234चा वापर जास्त करतोय यामध्ये. तर आता 05234 न आणखीन एक काय फायदा आहे
खोड दाणं भरण्याच्या अवस्थेत आहे की नाही आपल्याला पोटॅशची आपल्याला गरज असते, पालाची गरज असते. तर ती गरज आतापासूनच आपली भरून निघावी ह्यासाठी आपण 0 बावन्न 34 चा वापर करायला सांगतो शेतकऱ्यांना. आता 0 बावन्न 34 जे आहे तर त्याचा वापर तुम्ही आणखीन एक आमच्या एका शेतकऱ्याने एक आगळा वेगळा त्याचा वापर करायची पद्धत एक त्यानं शोधून काढली. तर त्यामध्ये त्यानं काय केला की जीवामृत जे आहे तर तो तयार करतोय. म्हणजे 200 लिटरच्या बॅरलमध्ये एक 10 किलो शेण घेतोय. एखाद दुसरा लिटर ते फक्त गोमूत्र घेतोय. परत वडाच्या झाडाखालची माती एक मूठभर घेतोय. त्यामध्ये 2 किलो गूळ आणि अर्धा किलो बेसन घेतोय आणि त्याला 3 दिवस तो आंबवायला ठेवतोय आणि आंबवून झाल्यानंतर ते पंपात आहे असं घेतोय आणि त्याच्याबरोबर ते एकरी 1 किलो ह्या प्रमाणात 0 बावन्न 34 यांची फवारणी करतोय. म्हणजे 0 बावन्न 34 अधिक जीवामृत ह्या दोघांचं मिक्सर करून तो फवारणी करतोय. त्याला खूप उत्तम रिझल्ट आहे की नाही आलेले जाणतात. तर त्यामागचं मी पण तो प्रयोग करून बघितला. त्याचा खूप चांगला फरक पडतो. तर त्या मागचं मेन कारण काय आहे की जे जीवामृत जे आहे तर त्यामध्ये सुडोमोनास आणि बॅसिलस सबटिलिस ह्या जीवाणूंचा पण समावेश असतो आणि त्यामध्ये थोडं ट्रायकोडर्माचे पण बीजाणू असतात. तर ज्यावेळी तुम्ही त्याची फवारणी करत असताय तर तांबेरा नाहीतर इतर जे बुरशीजन्य रोग आहेत तर त्यांचे जे बीजाणू आहेत तर ते नष्ट होतात. म्हणजे एखादा बुरशींचा अटॅक आला असेल समजा तर तो त्यातून नष्ट होतो. तर हा असा एक दुहेरी फायदा आहे. म्हणजे फवारणी करताना ते एकतर बुरशीनाशकाची पण फवारणी झाली आणि वरनं 0 बावन्न 34 पण त्या पिकाला उपलब्ध झाला आणि सायटोकायनिनची मात्रा पण आहे की नाही तुमची म्हणजे पिकात वाढत्या. कारण की शेणात आणि गोमूत्रामध्ये सायटोकायनिनचं प्रमाण असते नॅचरली. मग त्यामुळे ते सायटोकायनिन पिकामध्ये वाढते. तर ह्या अशा गोष्टी आहेत की ह्यामध्ये घडत राहतात की तुम्ही जर 0 बावन्न 34 आणि जीवामृतचा वापर केला तर हे दुहेरी फायदे आहेत तुमचे. एकतर वाढवर्धक झालं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचं बुरशींचं नियंत्रण पण झालं. त्यात एखादं कुठलं रासायनिक कीटकनाशक नाही तर हे असलं काही चालत नाही त्यामध्ये, कारण की हे जीवाणूजन्य आहे. तर आता हे 0 बावन्न 34 अधिक तुम्ही जीवामृत अशी ही एक फवारणी करू शकता. किती फवारण्या करायच्या ते एकरी 1 किलो असे 3 फवारण्या करायच्या 10-10 दिवसाचे गॅप आणि दरवेळी तुम्ही जीवामृताचा वापर करा. आता जीवामृताचा वापर केल्यामुळे ते एक बुरशीनाशकाचा इफेक्ट तुम्हाला मिळतो. आता त्याच्यानंतर ज्यावेळी 45व्या दिवशी ज्यावेळी पिकाला थोडी जांभळी अशी फुलं दिसायला लागतात तर ती फुलं जी आहेत तर त्या त्या अवस्थेत म्हणजे बरेच दिवस आम्ही रिसर्च पेपर जे वाचत होतो त्यामधनं असं एक लक्षात आलं की सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज जर समजा आपण एखादी फवारणी केली कधी फुलोऱ्या अवस्थेत तर तुम्हाला आणखीन चांगले रिझल्ट येतात. तर ते आम्ही मागच्या वर्षीपासून आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी मागच्या वर्षीपासून आम्ही करतो. तर ते सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी जर समजा तुम्ही त्या दरम्यान केला तर तुम्हाला जे काही फुलांची गळ म्हणा नाहीतर जे काही स्ट्रेस येतात त्याच्यावर नाहीतर ज्या काही कमतरता आहेत तर काही काही ठिकाणी चुनखड जमीन असते त्यावेळी पानं पिवळ पडतात नाहीतर मॅग्नेशियमची डेफिशियन्सी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या सोयाबीनच्या बाबतीत कोणी विचार करत नाही. पण तरी पण आपण आहे की नाही त्या गोष्टी आपण फवारणीत नाही की जर समजा केले तर आपलं उत्पादन कमीत कमी 1-1.5 क्विंटल तिथंच वाढतंय काही न करता. नुसती एखादी फवारणी ती आपल्याला घ्यायची. आता त्या फवारणी बरोबर नुसतं ते घेऊन चालत नाही तर त्याच्याबरोबर आपल्या झाडांची रोगप्रतिकार शक्ती पण वाढावी. तर त्या झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण सिलिकॉनचा पण वापर आपण त्यामध्ये करू शकतो. सिलिकॉन आपण का वापरायचा तर पानाची रुंदी वाढवण्यासाठी परत पानाची जी जाडी आहे म्हणजे रुंदी वाढली पण ती जी काही जाडी आहे तर तीही वाढायला पाहिजे. कारण की जेवढी ती जाडी चांगली जास्त तेवढं म्हणजे प्रकाश संश्लेषण
चांगलं होते आणि त्यामुळे तेवढी साखर जास्त खोडात साठते आणि जेवढी जास्त साखर खोडात साठते तेवढं आपल्याला चांगले दाणे चांगले पोचतात. तर ह्या अशा गोष्टी आहेत की नाही आपल्याला करायच्या म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य अधिक सिलिकॉनचा वापर तुम्ही केला तर रोगप्रतिकार शक्ती बऱ्याच प्रमाणात आहे की नाही आपली ती वाढते. मग सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 0 बावन्न 34 ह्या दोन फवारण्या जर समजा तुम्ही घेतल्या तर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तोपर्यंत आहे की नाही 60 दिवसापर्यंत आहे की नाही तणांचं पण नियंत्रण झालेलं असतं. एखादं पांगलं नाही तर एखादी कोळपणी घ्यायची. आता कोळपणी आपण कधी घेतोय एक 10-15 दिवसाचं ज्यावेळी पीक असते त्यावेळी बुडक्यात ज्यावेळी आपण खतं टाकतोय तर खतं माती आड करण्यासाठी आपण कोळपणी एखादी हात कोळप्यानं वगैरे त्यांना कोळपणी करून वरच्यावर तण नियंत्रण त्यातनं करू शकतो. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी ह्या सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या महिन्यात करायच्या आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही कीटक नियंत्रणावर सगळ्यात जास्त जोर द्या आणि बऱ्याचशा म्हणजे आपण कसं आहे सांगतो आपली एक विचारधारा आमची कशी आहे की ह्या पिकांमध्ये पण म्हणजे छोटी छोटी ही पिकं असतात. हरभरा म्हणा, सोयाबीन म्हणा यांचं उत्पादन खर्च पण कमी असतो. पण ह्या ह्याच्यात नाही की तुम्ही फक्त नफ्यात कसे राहाल हे बघा. म्हणजे जर सोयाबीन असेल, सोयाबीन कमीत कमी तुमचं 10 क्विंटलचं उतारा यायला पाहिजे. जर हरभरा असेल तर हरभऱ्याचंही कमीत कमी तुम्हाला 10 क्विंटलचं उतारा यायला पाहिजे. अशी ही 10-10 क्विंटल जर झाली आणि 6,000चा सोयाबीनचा दर आणि 4,000चा दर आणि सॉरी 4,500चा हरभऱ्याचा दर झाला तर एकरी 1,00,000च्या आसपास आपल्याला मिळतात त्या आणि उत्पादन खर्च आपला कमी असते यामध्ये सोयाबीन आणि हरभऱ्यामध्ये. ह्यात कुठलेही कोराजेन वगैरे असली महागडी औषधं वापरायची गरज नाही. कारण की जर समजा तुम्ही अशी महागडी औषधं वापरला तर तुमचं उत्पादन खर्च वाढत जातो. आपण यातनं काय करायचं आहे की आपण फवारण्या करायच्या. अन्नद्रव्य जे आहे एखादं टॉनिक नाही तर असलं फुलं जास्त यायला पाहिजेत म्हणून एखादं टॉनिक वगैरे हे असलं काही तत्सम काही फवारायचं नाही. एक तुम्हाला सांगतो टॉनिक म्हणजे काय ही एक गोळी आहे. म्हणजे बाबा मला एक नाही समजा आपल्या शरीराचंच उदाहरण देतो. समजा मला एकदम कडाक्याची भूक लागली आणि माझ्याकडे काय तर आसपास काय खायला नाही आहे नाहीतर काय असं अन्नाचं माझ्या आसपास काही स्रोत नाही आहे. तर मग मी काय करणार की अशा वेळी मी पाणी पिणार. पण पाणी पिऊन माझी ती भूक जी आहे ती तात्पुरतं शमणार. परत मला ना भूक माझी आहे की नाही आहे तशीच राहणार. मग त्यामुळं तसंच पिकामध्ये असतं. पिकाची वाढ होत नाहीये नाहीतर फुलं लागत नाहीत म्हणून तुम्ही जर टॉनिक वापरला तर ती टॉनिक वापरून ती फुलं वाढ होईल कदाचित फुलं जास्त लागतील. पण मेन जी गोष्ट आहे तर ती आहे त्या खोडात साखर जास्त साठते. जर त्याला अन्नद्रव्य जर म्हणजे पुरेसे नसतील तर प्रकाश संश्लेषण चांगलं होत नाही. त्यामुळे खोडात अन्न साठत नाही, साखर साठत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी तुमचं जे शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांना माझी एक काय विनंती आहे की तुम्ही ज्या गोष्टी शाश्वत आहेत, ज्या मूळच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही लक्ष देताना कधीही साखर कशी जास्त साठेल झाडामध्ये त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. तुम्ही इतर कुठलीही बाकीच्या तत्सम कुठल्याही गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जर त्या पिकाला पोटाला खायला चांगलं असेल तरच ते फुलं चांगली देणार, तरच ते दाणे भरणार. जर समजा तुम्ही तुमच्या जनावराला चांगला भरडा घातला, चांगला चारा खायला घातला, सुका चारा घातला, नाहीतर एखादं पाणीचा योग्य पद्धतीने तुम्ही त्याला दिला, बाकीच्या कीड रोगांपासून त्याला नाहीतर रोग येऊ नये, जंतू संसर्ग होऊ नये म्हणून त्यांची काळजी घेतला, तर त्यातनं जे काय त्याचं स्वास्थ्य जे सुधारणार आहे, त्यामधून जो उत्पादन वाढणार आहे, हा शाश्वत असणार आहे. एखादं ऑक्सिटोसिनचं एखादं इंजेक्शन दिलं, त्यामुळे एक तात्पुरतं तुम्हाला हे मिळणार, दूध जास्त मिळणार. पण ते काय शाश्वत मार्ग नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन ह्या दोघांकडे म्हणजे नीट लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. त्यातल्या त्यात खोडकीड ह्या किडीवर सगळ्यात जास्त लक्ष द्यावं. त्यामागचं मेन कारण काय की ही कीड फक्त एकदम गुप्तपणे काम करत असत्या
आपल्याला ह्या किडीचा थोडाही अंदाज नसतोय, की म्हणजे ही कीड नेमकं काय करावं लागेल, आपल्याला काहीच माहित नसते. हे सगळं जे आहे हे सगळं गुप्तपणे चालू असते. आपल्याला सगळं चांगलं 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 वाटतंय, पण ह्यामध्ये अं, अं, म्हणजे आतल्या आत तिचं सगळं पोखरत असत्या. फुलं लागतात, शेंगा लागतात, पण त्यातनं शेंगा भरत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या गोष्टींचा तुमच्या उत्पादनावर म्हणजे फटका बसू शकतो. आणि ह्यामध्ये तुम्ही तुमच्या झाडांची काळोखी मेंटेन करायला बघत राहा. कारण की जी काळोखी जी आहे, तर हे पण खूप महत्वाचं आहे. जेवढं काळोखी चांगली, तेवढं क्लोरोफिलचं इफिशियन्सी, कार्यक्षमता चांगली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर समजा आपण करत राहिलो, तर आपलं सोयाबीनचा हा दुसरा महिन्यात पण आहे की नाही आपण म्हणजे हा दुसरा महिना हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ह्या महिन्यात जे तुम्ही काय काम करणार आहे, तर त्याच्यावर आहे की नाही पुढचं तिसऱ्या महिन्यात जे काय ते दाणं भरणे म्हणा, नाहीतर बाकीच्या तत्सम ज्या काही गोष्टी आहेत ते घडतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता हे जे मी दुसऱ्या महिन्यातलं जे काही नियंत्रण सांगितलंय तुम्हाला, त्यात तुम्ही जास्तीत जास्त कीड रोग नियंत्रणावर भर द्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनावर जास्त भर द्या. आणि ह्या ज्या तिन्ही चारी पद्धतीने जे काय कीड नियंत्रण करायच्या ज्या पद्धती आहेत, परत सापळा पीक जे मी तुम्हाला सांगितलं, तर ह्या सगळ्या करा. कारण की ह्या जर नाही केला तुम्ही, तर तुम्हाला खूप म्हणजे मोठा फटका बसतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अवलंब करा. उत्पादन खर्च आपला कमी ठेवा. तुम्ही एखादं वायफळ कुठलंही तुम्ही खर्च करू नका. एखादं टॉनिक नाहीतर एखादं कोराजिनची फवारणी घेतली. कोराजिन वगैरे हे सगळ्या महागड्या आहेत औषध, आणि एवढी टोकाचं औषध वापरण्याची काहीही गरज नाही. तुमचं उत्पादन खर्च असंच वाढतो. त्यापेक्षा तुम्ही काय करा, की स्वस्तातली ही औषधे जी आहेत, तर ही वापरा. त्यातनं जर समजा कीड कंट्रोल झाली नाही, तर मग नंतर ते दुसरं आणि एक औषध जे सांगितलंय ते वापरा. पण डायरेक्ट थेट जगातली कुठलीही कीड असली तरी कोराजिनच वापरायचं हे काय बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं चांगलं नियोजन करा. हे असं नियोजन केला तर निश्चितच तुमचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळते त्यात. कारण की हे सोयाबीनचं ही जी कीड आहे, सोयाबीनचं हे जे पीक आहे, हे खरीप मधलं प्रमुख नगदी पीक आहे. ह्याच्यावर आपलं पुढचं वर्षभराचं जे काय अर्थकारण आहे, तर हे सगळं ठरणार आहे. तर आजचं हे आतापर्यंत जे मी सांगितलं हे आहे दुसऱ्या महिन्याचं जे काही नियोजन करायचं आहे, तर ती ही सगळी माहिती होती. आता इथून पुढं नंतर आणखीन आपण 1 महिन्यानंतर भेटू. त्यामध्ये आपण तिसऱ्या महिन्यात जे काही नियोजन करायचं आहे, तर त्यामध्ये निव्वळ वजन वाढीसाठी आणि दाणं भरण्यासाठी आपण जे काही नियोजन करतोय, तर त्याच्यावर तुम्हाला ती माहिती मिळणार. थोडक्यात सांगतो काय आहे, की साखरेचं प्रमाण जेवढं खोडात जास्त, तेवढं चांगलं दाणे भरणार. हा निसर्गाचा नियम आहे. यामध्ये म्हणजे शक्यतो बदल होत नाही. जर काही वादळ वारा आला तरच काय तर प्रॉब्लेम येते. पण शक्यतो ह्यामध्ये बदल होत नाही. तर त्यामुळं तुम्ही खोडात जास्तीत जास्त साखर कशी साठेल ह्याकडे जास्त भर द्या. आणि हे असं 0.34 सारख्या फवारण्या घेतला, तर KDS 726 सारखं वाण जे आहे, तर त्याची पण उंची कमी राहते. हे जास्तीत जास्त कमरेएवढंच येतंय आणि तिथनं पुढे त्याची उंची आहे की नाही कमी राहते. तर ह्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी नियोजन करा. असं जर नियोजन असेल तर निश्चितच तुमचे बरेचसे समस्या ह्यातनं सुटतील. धन्यवाद.